नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आपण आज निघालो आहोत आपल्या मनात आलेल्या इच्छेमुळे बाबा खाटू श्याम यांच्या दर्शनासाठी प्रॉपर जयपूरला. तर आपला हा प्रवास असणार आहे 1290 किलोमीटरचा मुंबईवरून, पनवेलवरून. तर आता आपण ठाण्याच्या ऑलमोस्ट 10-15 किलोमीटर अलीकडे आहोत. मित्रांनी मला ऑफिसवरनं स्पीक केलंय आणि आपण आजपासून 3 दिवसांसाठी या ट्रिपला निघालोय. तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर या ट्रिपमध्ये एन्जॉय करायला. आणि आपला हा प्रवास जो असणार आहे तो आज फक्त उदयपूरपर्यंत असणार आहे आणि उद्या मॉर्निंगला आम्ही 11 ते 12 पर्यंत उदयपूरला पोहोचून फ्रेश होऊन मग पुढे खाटू श्याम यांच्या दर्शनासाठी निघणार आहोत. तर चला मित्रांनो, मजा येणार या ब्लॉगला सुरुवात करतोय. आपण आता पोहोचलोय CNG पंपावरती. ॲज युजल गाडीला CNG भरतोय. तर आता आपण गाडीत बसलोय फायनली आणि आपला प्रवास सुरू झालाय. आता वाजलेत 9:30च्या आसपास. किती वाजले? 9 वाजलेत रे. अच्छा, तर घड्यात 9 वाजलेत, पण आमच्या प्रमाणे 9च वाजलेत. आणि आता आम्ही जुईनगरवरती निघालोय. पुढचा प्रवास जो असेल तो खडतरच असणार आहे, ट्रॅफिक बरा असणार आहे. पण तरी पण तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, कारण की मजा आता सुरू होणार आहे. प्रसादने सांगितलं काय बोलायचं. हा ना, काय बोलायचं नाही जल्दीप, काय बोलायचं सांग. काही यांनीच सांगितलंय. काही बोललं तरी झालं. यांनीच सांगितलंय. काही बोललं तरी चालेल, बोललाय तो. काय पण बोलले. काय पण ब्लॉग मध्ये टाकणार नाही. एडिटर थोडासा ठीक. तर मित्रांनो, आपण समवेअर अराउंड वापीच्या आजूबाजूला कुठेतरी एरियात आहोत. ॲज युजल CNG स्टॉप. आणि CNG स्टॉप मध्येच आपण आता थोडंसं बनवून आणलेली कॉफी एन्जॉय करतोय. फक्त गरम तर नाहीये त्यात काय, पण तरी पण कॉफी तर एकदम कडक आहे, थंड आहे. नेसकॅफेची कोल्ड कॉफी असते ना, कॅनवाली, सेम तशी लागते. नो रूम, नो हॉटेल स्टे, नो रूम स्टे. किंवा फक्त रोड ट्रिप करतो पण आहे ना ऑलरेडी. अरे ते पैसे वाचवाय करतोय रे, चॅलेंज करून तुम्ही त्याला. एवढं खरं नसतं सांगायचं युट्यूबला. सो नो रूम स्टे इन हॉटेल. सो मोस्टली वी विल हॅव अ टेंट अँड वी हॅव अ व्हाईट ब्युटी. हाच तो बेड आहे. मी टेंट मध्ये झोपू शकतो. आपल्याकडे टेंट पण आहे, असं काय नाही. इन केस जसं आपल्याला वाटलं की गाडीमध्ये आपल्याला कम्फर्टेबल नाही, तर आपल्याकडे टेंट पण घेऊन निघालो, ज्याची कॅपॅसिटी 3 जणांची आहे. आपल्यासोबत गादी पण आहे जी आपण टेंट मध्ये अंतरू शकतो. सो आणि ह्याच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला वाटलं तर आपण मऊ गादी, आणि ह्याच्या व्यतिरिक्त वाटलं तर आपण रूम स्टे पण करू शकतो, जर पकडून त्याला तब्येत वगैरे जास्तच खराब आहे. कारण की AQI खूप खराब चाललाय आणि थंडी पण खूप आहे. तर चला आता आपण निघूया. आपण पहिले हवा चेक करूया टायर मध्ये आणि निघूया. आपण आता गुजरात मधल्या एका लिंक रोडवरती आहोत. पकडून चला एक हायवे पासून दुसऱ्या हायवे पर्यंत लिंक करणारा हा गावाच्या बाहेरचा रोड आहे. बघू शकता प्रॉपर रिफ्लेक्टर्स प्लस बाजूनी रस्त्याचे लाईट्स आहेत. तर गुजरातमध्ये बऱ्यापैकी रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालेलं दिसतंय. प्रत्येक गावाच्या अलीकडे स्पीड ब्रेकर्स आहेत आणि पण आहेत सायन्स की रस्ता टर्न घेतोय. परत टर्नचा सिम्बॉल आहे हा ट्रायंगल. तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे रस्त्याचं. मित्रांनो, आपण आता ज्या नदीवरनं चाललोय. नमस्कार आकाश. एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवली. अनफॉर्च्युनेटली तुझी मजा फक्त असा झोपून घेऊ शकलायस, पण जल्दी बघ काय मजा घेतोय भाई. रस्त्यावर कंटेनर दिसतच नाही कुठं. तर असा काहीतरी हा व्ह्यू खूप छान आहे. आजूबाजूला पूर्ण रानमाळ आहे, साईडने हायवे चाललाय, 2 लेन हायवेज आहेत आणि असा CNG पंप आहे आणि त्याशी गाडी आहे. शूट करतोय, त्यांनी कॅमेरा आणलाय, DSLR आहे, फुल फ्लेज. ड्रायव्हर गाडी वॉर्मअप करतोय.
जी गाडी गरमच आहे ऑलरेडी. आणि आपण तर असा काहीतरी हा रोड आहे आणि आपण हा सनराईज एन्जॉय करत करत परत आपल्या ट्रॅव्हलला कंटिन्यू करणार आहोत. आणि होपफुली तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये एन्जॉय करत असाल. आणि एन्जॉय करत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आपल्या चॅनलवर असे युनिक कंटेंट येत राहतात. तर चलूया आपण आपल्या गाडीकडे. आपण असा एक छोटासा क्रेडिट गोज टू हिम छोटासा एक सेटअप लावला आहे त्याच्यात आपण आता मॅगी बनवतोय. वारा बऱ्या हे मॅगीचा क्रेडिट गोष्ट होईल. आपलं ते डिवाइड आहे क्रेडिट. हुई तर हे चॉपिंग बोर्ड का काढलाय? मॅगीचं पाकिट बोर्ड क्रेडिट पाहिजे ना. झालं ना तुझ्या याच्यावर नावावर आता. त्याच्या नावावर क्रेडिट. तुझ्या नावावर झालं. मॅगी बोर्ड मॅगी बोर्ड मसाला घे ना, मसाला घे. त्यात मसाले पण आहेत, मीठ पण आहे, पण ह्याला नाही लागणार काय, सगळे आहे त्याच्यामध्ये. चालू झालंय बनवायचं क्रेडिट तुला. चालू झालंय हे फुल पॉवर आहे. बनवतो मी. मला तो मसाला तर पाण्यावर मिक्स करायला खूप छान ट्रिगर आहे. आणि हा नॉब आहे. नाही चालू आहे. 3 चालू 3 पाणी गरम होत आहे. थोडंसं गरम झालंय पाणी. पाणी गरम झालं का आपण त्याच्यात मॅगी टाकू. सनराईज बघता मॅगी खाऊया मस्त. 4 वर आहे. 4 नको 3 मसाला पण पाहिजे रे त्याच्यात. कमी पाण्यामध्ये मला बसतील ना आता सध्या माझ्या पोटात जास्त जाणार नाही. ओके. आणि वारा खूप येतो. विंड रिडक्शन म्हणून आपण असे हे 2 गोष्टी ठेवल्या तिथे. हे ऑलरेडी होतं, हे आणून ठेवले आणि इथे सेटअप लावलाय. एस्थेटिक्स नाही आहेत, समजून घ्या. तर आता मॅगीची रेसिपी तुम्हाला सांगायची आवश्यकता नसेल तरी पण सांगतो, ऐकून घ्या. सांगून टाक ना. हा ते सांगून एकदम ठेवलेलं tough बरं. आहे ना? हा टफ आहे. कसं आहे म्हणजे पूर्ण 2 मिनिटाची ही रेसिपी आहे. 2 मिनिटं टीव्हीच्या ऍडव्हर्टाईज पुरते आहेत. हा बोलायला Actual मध्ये time जास्त हे लागतो. किती टाकतोय? 3 मसाले 3 मॅगी. अच्छा अरे मला वाटतं ते 2 मिनिटं कसे देत असते ना ते. पाणी उकळलेलं आहे ऑलरेडी. तरी पण नाही होणार ते 2 मिनिटं. शिजायलाच वेळ जाईल त्याला. हां त्याच्यात तुम्ही ऑलरेडी हे टाकलेले नूडल्स आणि हे नूडल्स नको हे नको नको भाई पाणी नको टाकू भाई. पाणी नको. बरोबर आहे कुठलं तर पाहिजे ते त्याच्यामध्ये. अरे त्याला वाफेवर शिजवायला लागेल पाहिजे. वाफेवर शिजू जरा. काय बसतो का आता त्याच्यावर? अरे आहे ना. जाणार नाही. हे आहे ना. झाकणी ठेवून जरा वाफेवर शिजूया. डिलिव्हरी बॉयची पॉकेट उघडली. वाढला तिच्या आईला. म्हणले भाई आपल्या ट्रिपचं बजेट आहे तो कॅमेरा म्हणजे. हा ते तर आहे समजा. अल्ट्रा वाईड खूपच वाईड येतो. हे जल्दी कर ह्याच्या ठेव. तर मित्रांनो अशा पद्धतीने मॅगी आपली रेडी होते. चला ठेवतो. हाच सेटअप मांडला. तर अशी आपली मॅगी चमच्यासोबत. आकाश साहेब ना आपल्याला मॅगी झाकून ठेवा. झाकून ठेवा. गार होईल झाकून ठेवा. आता पाणी टाकायला लागेल वापस. मॅडम कम्प्लेश नाही. चला आपण खाऊया. फ्रेम कव्हर कर ना असा वर थोडासा. फ्रेम मध्ये दिसलं पाहिजे. अगं तू दिसला पाहिजे. अरे माझं हे ओपन आहे रे. अरे घे मी करतो कव्हर घे. चैन ओपन आहे त्याची, खराब झाली बोलतो. तर मित्रांनो आपण आता आलोय गुजरात राजस्थान बॉर्डरला. जास्त काही असं सिक्युरिटी तर नाही दिसत आहे, बट तरी पण बॅरिकेड्स आहेत, फेन्सिंग आहे. फेन्सिंग म्हणजे पण फेन्सिंग अशी नाही, एका साईडला गुजरात लिहिलं आहे, एका साईडला राजस्थान लिहिलं आहे. भारत पाकिस्तान असला
तर आता आपण ऑलमोस्ट उदयपूरच्या बाजूला आहोत. उदयपूर आपण बायपास करून निघणार आहोत. इथून 500 किलोमीटर बाकी आहे. टोटल आपल्याला पकडून झाला 6 तास तरी जातील अजून, मध्ये रेस्ट वगैरे घेऊन एक्स्ट्रा टाईम. पण आज रात्रीपर्यंत आपण खाटूश्याम बाबांपर्यंत पोहोचू. आज रात्री किंवा उद्या पहाटे दर्शन घेणार आहोत. तर असा काहीतरी आजच्या जर्नीचा प्लॅन आहे. तर तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर उदयपूरपासून एक 20 किलोमीटरच्या आपण डिस्टन्स पुढे आहोत आणि काल रात्रीपासून आपण ट्रॅव्हल करतो आहे. सो इथे एक छोटासा पॉज घ्यायचं ठरवलं आपण. सगळे मित्र जे आहेत ते रेस्ट करत आहेत आणि मागे बर्गर किंग दिसते. तर बर्गर किंगच्या समोर हे उंच असं मस्त झाड आहे. झाडाच्या सावलीमध्ये गाडी पार्क केली आहे आणि रेस्ट घेतो आहे. मला तर झोप अशी नाही येते, गाड्यांचा आवाज खूप आहे आणि काचा थोडेसे उघडे ठेवलेत त्यामुळे तो कानाला आवाज लागतोय, असं झोप नाही येते. सो विचार करतोय बर्गर किंगमध्ये जाऊया आणि काहीतरी प्यायला घेऊया जेणेकरून थोडं रिफ्रेशमेंट होईल. बघूया काय भेटते बघा प्यायला. तर आता आपण बसलोय गाडीमध्येच आणि रस्त्याच्या किनारी गाडी लावून आपण आता घरनं जे जेवण आणलेलं, जसं की डाळ खिचडी होती, पराठे होते, दही होती आणि या अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण आता भाकर वगैरे ह्या गोष्टी आपण आता जेवूया. 2 वाजलेत ऑलमोस्ट. तर जेवूया आणि मग परत प्रवास कंटिन्यू करूया. होऊ शकतं पण थंडी आहे ना मग राहिलं. थंडीमुळे राहिले. तर मी पराठे आणलेत आपल्यासाठी थेट फ्रॉम पुणे. ह्याच्यात आपले डाळ खिचडी वगैरे आपण जे घेतलेले आहेत ते. अरे हे गरजेचं आहे ना. वाटी घे बाई दहीसाठी होऊन जाईल. अजूनही हवे यार, 2च दिले त्यांनी. अरे पण खण आहे ना. खण आहे ते. मला वाटी ठेव, मला वाटी ठेव, मला एक वाटी ठेव. हे तो धन हां राहू दे एक वाटी. आणि हे तन्वीने दिलेलं आहे काहीतरी गुलगुले का पुलगुले. अरे ते मस्त आहे यार, काहीतरी आहे पण म्हणजे कुरकुरीत प्रकार आहे. कुरकुरीत नाही राहिलाय पण टेस्ट तरी पण यार पहिलं दही घे. ॲक्च्युली दूध पण दिलेलं पण ते आपण वेळेत ना उघडल्यामुळे त्याचा हे दही आहे. दहीमध्ये कन्व्हर्जन झालं आहे. मस्त आहे वाटते. नाही मस्त आहे ते. बटाट्याच्या चीजचा असा काहीतरी हा प्रकार वाटतं. मला आता भूक नाही. अबे मला भयानक झोप आली त्यामुळे मला भूक नाही. ॲक्च्युली मागाशी तुला उठवायला पाहिजे होतं कॉफी प्यायसाठी. दे शिवी दे शिवी. हा बोलला झोपलाय म्हणून त्याला झोपू दे. हे भाई तो भटकला माझ्यावर, मी त्याला फोन लावलेला. भाई 5 मिनिटं झोपू दे यार, मला 5 मिनिटं झोपू. कसला डिस्टर्ब करत होता माहिती. एक फोन केला घ्यायचं लगेच. एक फोन केला, त्याच्या व्यतिरिक्त एकदा पण डिस्टर्ब नाही केला. गेलो दाराचे ते. अरे भाई एकदम सगळे दरवाजे खिडकी आहेत ना एवढे उघडे, कोणी हात घालेल तिथे आयपॅड वगैरे पडले. आणि ठप करून दार उघडलं. घाबरलं रे मी. दार कोणी उघडलं. ठपकर त्याला इथं टाइमपास नाही करायचं आपल्याला. पण आता काय हे सुरुवात कर ना तो तोवर. बटाटा आहे आतमध्ये मस्त. मी तर ड्रायव्हर सीटवरच बसलोय उलटा. तर आता आपण पराठा आणि दही सुरुवात करूया. फर्स्ट बाईट. काय रिॲक्शन काय? मस्त आहे. भूक लागली, झोप आली, सगळे एक्सेस वेळ कमी आहे.
आता आपण आहोत अगेन NH48 टुवर्ड्स खाटू श्याम. आपण आता आय थिंक सो काय नाव रे त्या सिटीचं, त्याच्यामध्ये आपण मगाशी तुझ्या पप्पांना सांगितली. आपण आता अजमेर सिटीच्या अलीकडे आहोत आणि खाटू श्याम आपल्याला इकडनं 300 किलोमीटर 300 किलोमीटरच्या आसपास असेल. एक 4 तासामध्ये वगैरे पोहोचून जाऊ आपण, कारण की आपल्याला रफली टाईम दाखवत होतं 9 वाजता ना, आता वाजलेत 5. 4 तासात पोहोचून जाऊ आपण. येस, तर दिस इज द अपडेट. और हम गूगल मैप के भरोसे निकल रहे हैं आणि माहित नाही यार गूगल मॅपने असा रस्ता का दिलाय जिथे रस्त्यामध्ये एकही गाडी नाही आहे. नॅरो रोड्स आहेत, आजूबाजूला सुमसाम आहे आणि आपण राजस्थानमध्ये आहोत. आणि खूप साऱ्या लोकांना ऑलरेडी माहीत असेल, यू माईट अवेअर की राजस्थान कसं प्लेस आहे. इथे खूप साऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू राहतात आणि यार सिरियसली स्केरी वाटतंय, ॲडव्हेंचरस वाटतं. आणि नशिबाने आम्ही देवाला चाललोय, सो देवाचं नाव घेऊन आम्ही चालत राहिलोय. सो आय नो सगळं चांगलंच होईल. तो रस्ता दाखवेल. येस, रस्ता दाखवेल. ऍक्च्युली एक्सपेक्टेशन गुगल मॅप कडून हे रस्ता दाखवावं, पण ओके फाईन, लेट्स सी. चलो. सो मित्रांनो, आता आपण रूमवर आहोत. रूमवरती आपण जे काय आहे ते सगळ्या मित्रांनीच केलं. मी तर झोपलेलो गाडीमध्ये चांगलं. मित्रांनी रूम बुक केले आणि पर पर्सन काहीतरी समथिंग 350च्या आसपास रूम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला आंघोळीचं वगैरे पण होऊन जाईल आणि ॲम्बियन्स पण छान आहे रूमचा. आता आपण ते क्विक नॅप घेऊया आणि सकाळी खाटू श्यामांच्या दर्शनाला निघूया. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपली तयारी झाली आहे, सर्वांच्या बॅग्स पॅक झालेत. आपण आता निघतोय दर्शनासाठी. 1 तासामध्ये सगळं उरकलं आहे. 5:15 जाऊ दर्शन घ्यायला. आता थोडी गर्दी आहे. अरे फेटेवाले लोक पण आहेत. मला नाही जमत. नाही ओव्हरटेक मी वापस. अराउंड 3 किलोमीटर आधीच आपल्याला थांबवलेलं आणि सांगितलं की पार्क करून इथनं चालतच जावं लागणार आहे. लोकल लोकांना फक्त व्हेकल्स अलाउड होते आतमध्ये. सो आता वाजले 5:30, 6ची आरती आहे. तर आपण जेवढं होईल तेवढं फास्ट चालत जायचं ट्राय करतोय, जेणेकरून आपल्याला आरती मिस नाही झाली पाहिजे. तर हा मेन एंट्री गेट आहे. इथून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि आत गेल्यानंतर पुढे आपल्याला मेन मंदिर लागणार आहे. आता आपण इथून एक फोटो काढू आणि मग पुढे आत जाऊया. तर आता आपण मंदिराच्या आजूबाजूलाच आहोत, कुठेतरी लाईनीमध्येच आहोत. माहिती नाही आता इथून दर्शनाला वेळ किती जाणार आहे, पण तरी पण अर्ध्या तासात दर्शन होऊन जाईल आपलं. मी तुम्हाला लाईव्ह दर्शन फक्त इथून दाखवतो. तर मित्रांनो, हे मेन मंदिर आहे आणि इकडे एक आपल्याला मुखदर्शनच आहे. आपल्याला पूर्ण असं आतमध्ये जाऊन दर्शन नाही आणि फुलं इथनंच ऐकतात लोक. तर आपण पण आपल्यासोबत एक गुलाबाचं फुल होतं मस्त आहे की. तर आपलं दर्शन चांगलं झालं एकदम आणि आपण आता पूर्ण प्रदक्षिणा मारून मंदिराला परत मंदिराच्या एंट्री जवळ चाललोय, जिथे आपण आपल्या चपला काढलेल्या. सो हा परत एक राऊंड मारून चपला घेऊ. इथेच कुठेतरी नाश्ता करू काहीतरी आणि परत जर्नी कंटिन्यू करू आपली. तर आमच्यातला एक मित्र इथं डिकॅथलॉनची सर्वात महागडी बुटं घालून आलेला. बिचाराची चपला आता गेल्यात आतमध्ये, तर त्यालाच पाठवलं आतमध्ये, कारण की एकट्याने जर गेलं तर लवकर लाईन क्रॉस करत जाईल. विदाऊट लाईनमधनं जर जायचं ठरवलं तर पॉसिबलच नाही जाणार. तर तो एकटा गेला आता लाईनमधनं पुढे.
आता तो आम्ही जाताना ह्या गेटमधनं सकाळी आतमध्ये गेलेलो, मला वाटतं सहाची गोष्ट असेल, पण हा गेट पण बंद आहे आता. तर तो ॲटलिस्ट त्या लोकेशनपर्यंत पोहोचला आहे जिथं आम्ही चपला काढल्यात. पण सर्वात वाईट गोष्ट आमच्यासोबत आत्ता अशी होते की माझी स्पार्क्सच्या ब्ल्यू कलरच्या आहेत बघ. हां हिचे स्पार्क्सची, हो बरोबर आहे. ही आणि ही. हां बरोबर बरोबर, एकदम परफेक्ट शोधला. बुटा भेटली का पहिली? चपला भेटले, दाखव जरा. बुटा भेटली का नाही? बुटा आहेत का तुझी? हां बुटा आहेत ना, बस ठीक आहे. चला ॲटलिस्ट भाई 200 घे. ॲटलिस्ट बुटं भेटलीत त्याला फायनली. तो आता पाकिस्तान बॉर्डरमधनं आता इंडियामध्ये येईल. मी तुम्हाला दाखवेल तो व्ह्यू. तर आता तो येईल आणि ॲटलिस्ट किती 1-1.5 तासानंतर आता पायात बुटं जातील ॲटलिस्ट. मी दाखवेल तुम्हाला तो व्ह्यू, थांबा. तर आपला फायनली मित्र दरवाजाच्या पलीकडे आला आहे. बघूया त्याला बागा बॉर्डरमधनं क्रॉसिंग करायला परमिशन भेटते का आता. हा फायनली आला आपला मित्र. हातवर कर भावा, हातवर कर. पाकिस्तानमधनं आला फायनली. बुट आली आहेत त्याच्या पायामध्ये. भाई आम्हाला भाई वापस आ गया, भाई वापस आ गया. भाई जाम गर्दी होती रे, उड्या मारत गेलो रे. चलो. तर आता आपण प्रॉपर पार्किंगजवळ पोचलो आहे. प्रसाद घेतला आहे आपण सोबत. नाही तर हा मुलगा जो आहे याचा आजूबाजूला इथे राजस्थानमध्ये मित्र आहेत. तर विचारपूस करून आमच्या जवळपास किंवा आमच्या घराच्या रस्त्यामध्ये जे जयपूर ओके जयपूर, जर जयपूरच्या आजूबाजूला किंवा जयपूरमध्ये जे बघणार काय ते विचारून जयपूरमधली ट्रिप होईल आपली. तो पण एक मस्तपैकी व्ह्यू असणार आहे. तर आता आपण आपल्या पार्किंगकडे चाललो आहे. गाडी घेऊन निघू इकडनं. तर आता आपण काटूवरनं निघालो आणि जयपूरला चाललो आहे हवा महल बघायला. त्याच्यामध्ये आपल्याला आता एकदा CNG रिफिल करून मग आपल्याला जाणं आहे. CNG रिफिल करून जाणं आहे. आपलं आलटून पालटून ड्रायव्हिंग चालूच राहिलं आहे, कारण की एका वेळेला एक जण कोण ना कोणतरी रेस्ट घेतो आहे. आता हा मित्र आहे जो रेस्ट घे रे बाबा, झोप झोप झोप, जो रेस्ट घेतो आहे आता. CNGला उतरणंच आहे तुला. काल पोतं बनलेलं, आज पोतं नाही आहेस तू. हां बनतो परत. काल CNG रात्री आम्ही जेव्हा थांबलेलो, तर एकदम झालाय. हां तू प्रो तर झालायस एकदम. काल जेव्हा CNG भरायला थांबवलेली तेव्हा अंधार होता, शूट नाही घेतलं तेव्हा. नाही तर तेव्हा आहे ना CNG वाला दुसऱ्यांना सगळ्यांना उतरवत होता. पण आता ह्या गाडीत कसं दिसतंय तुम्हाला समोर दिसतंय ना, काल आम्ही बेडवर झोपवलेला मागच्या आणि त्याला बोललो बिलकुल हालू नकोस, असं ह्याला उभा झोपवलेला. आणि हा लिटरली जागा होता पण एकदम स्थिर झोपलेला. आणि तो लिटरली वाटत होता की काहीतरी सामान घेऊन चाललंय, पोतं घेऊन चाललंय. कॉपीराइटला हे जातो, मॉनिटाईज होते. हां पोतं घेऊन चाललेला आम्ही. माणूस भरलेला पोतं घेऊन चाललेला एक पगार पकडून झाला. आणि हा वेळ एकदम स्थिर बसलेला, त्याला पण कळलं नाही. आम्ही दोघं उतरलो, मी आणि दुसरा मित्र, आणि CNG रिफिल करून निघालो. आणि याला नंतर आम्ही एक अवॉर्ड डिसाईड केला आहे, बेस्ट ॲक्टिंग अवॉर्ड, बेस्ट पोतं ॲक्टिंग अवॉर्ड इयर ऑफ 2025 to 2026. 1 वर्षापुरता याच्याकडे हा अवॉर्ड राहणार आहे. तर असा आपण आता CNG रिफिल करूया भारत पेट्रोल. आपण तुला पोतं मला पोतं बनवूया काय पुढच्या वर्षात एक परत रोड ट्रिपला मी पोतं बनेल. तर असं आपण आता रिफिल करू CNG रिफिल करू आणि मग परत कंटिन्यू करू जर्नी. पहली बार देखा है ऐसा, इधर भी देखो पहली बार. अजनबी के जैसा. और ये हमारा और एक दोस्त है जो घोड़े बेच के जो रेस्ट कर रहे हैं, वो अभी अगली बार गाड़ी वही चलाएगा. घोड़े बेच के, घोड़े तो बेच दिए ना, सो भी रहा है या फिर सिर्फ बेच के बैठा है? नहीं है ना. ओके, फोकट में घोड़े बेच दिए, सो भी नहीं रहा. मराठी ब्लॉग यार, तू हिंदीत का बोलतो काही कळत नाही. सवय लागली रे ब्लॉगिंग बोलले की हिंदी. कॅमेरा दिसला का हिंदी बोलायला सुरुवात करायची. कॅमेरा दिसला की हिंदी. येस.
आलो आहे उदयपूर सॉरी जयपूर हवा महल. इथे हवा कमी आणि कबूतरच जास्त. तर असं हे मागे एंट्रन्स आहे आणि ह्याच्या पलीकडे काय उडवायचं आपल्याला याच्या बाजूला ह्या साईडला हवा महल बघा. उडव ना. तर मस्त आहे की मॅग्नेटचं दुकान घेतलं. हे 3 घेतलेत आपण. टाईमचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण जास्त वेळ नाही थांबू शकलो कारण की आपण कार जी आहे ती रोडवरतीच पार्क करून निघालेलो आणि इथे पोलीस वगैरे रस्त्यावरच फिरतात. सो रिस्क नाही घेऊ शकत जास्त. गाडी काढतोय लगेच जेणेकरून फाईन वगैरे नको लागायला. शेवटी गाडीवर आपण प्रवास करणार आहोत आणि आपल्यामुळे आपल्या मित्राच्या गाडीवरती कुठला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. मित्रावर आला तर चालेल. मित्रावर आला चालेल, त्याला आपण घाण ठेवू. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए. म्हणत होतं 20 रुपये आहेत. तर असा हा मार्केट यार्ड आहे. मार्केटमधनं समोर आल्यानंतर हा काहीतरी असा एक आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो. सॉरी माहिती नाही पण हा मी एक झूम करून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. तर असा काहीतरी हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता मागे. आणि हा पुढचा असा काही पब्लिक वॉक करत चालली. फोर्ट आहे व्ह्यू. तिकडे पण पोहोचतो. येस फोर्ट्स आहे. इथे पण इथे दिसतात वरती जाणारे. इथे पण वरती जाणारे जिने दिसतात. तर आता आपण ह्या रस्त्याने हे जयगड फोर्ट आहे इथपर्यंत आलो आहे आणि एंट्रन्स आहे. हा एंट्रन्सच्या समोरच तुम्हाला हे फाउंटेन बघायला भेटते. आय डोंट नो ह्याची क्वालिटी किती दिसते तुम्हाला, बट फाउंटेन हेच चालू आहे तिथे आणि पाणी निघते त्याच्यातून. आणि हा मला वाटते कुठला तरी चौतारा आहे ज्याच्यात बसायला सीट्स पण आहेत तिथे. तर असं काहीतरी हे तळ आहे, तिथून पूर्ण असं तळ आहे. खूप छान आहे. हे वॉल ऑफ चायना टाईप वाटतं काहीतरी आहे दिसायला. इथे पण आहे. हा पण एक फोर्ट दिसतोय कुठला तरी, जो ज्याला रस्ता इथून आहे स्टार्टिंग वरती जायला. आणि हा असा फोर्ट आहे. कुठे चाललाय तुम्ही? तर आता आपण फोर्टवरनं खाली आलो आहे. आपण मेन जागेवर तर नाही गेलो पण जिथे व्ह्यू जिथे चांगला होता तिथपर्यंत जाऊन आलो आहे. अर्ध्या पाऊण तासाच्या शोधानंतर आपल्याला फायनली एक जागा भेटली जिथे आपली क्रेडिट गोज टू दिस 2 पीपल्स. येस दिस 2 पीपल्स. त्याचं पण लक्ष सेम टाईमला पडलेलं जागेवर. ठीक आहे, माझा आधी पडलं. दोघांचं सेम टाईमला पडलेलं. बोलला फक्त तू लवकर. उदयपूरमध्ये जयपूरमध्येच होता पण 10-15 किलोमीटर पुढे आलं फक्त सिटीच्या बाहेर. सिटी फक्त. हां जयपूर सिटी क्रॉस करून आपण फक्त जस्ट बाहेर आलं. बॅक साईडला तुम्ही बघू शकता सगळे ट्रक्स उभे आहेत. सगळे ट्रक्स आहेत टोटल. तर ह्याच्या आधी आम्ही 2 जागेवरती गेलेलो विचारायसाठी. तो पार्ट व्हिडिओमध्ये नसेल पण तिथे आम्हाला नाही भेटलं. हाकलून लावलं. बेस्ट चालेल. हाकलून लावलं थोडक्यात. आणि इथे आल्यानंतर आहे ना दाखवायचं सगळं दाखवायचं आहे पण इथनं सुरुवात करतोय. ह्याच्या आधीची स्टोरी सांगतोय. तर इथून जाता जाता आम्हाला जागा दिसली. गाडी घेऊन आलो. एक आहे मुलगा, त्याच्याशी बोलणं झालं. त्यांनी मालकाशी बोलणं केलं इथल्या जागेच्या. राहू शकतो बोलले. एक प्रॉपर जागा दिली. तिथे 4 व्हीलर उभी केली आपण आता सध्या. 4 व्हीलर उभी करून बाजूला चूलसुद्धा आहे जेणेकरून आपल्याला आगीची किंवा फायर प्लेस बनवायची लाकडं शोधायची काहीच गरज नाही. फाट्या वगैरे पण सोडलेल्या आहे तिथे. त्या व्यतिरिक्त आंघोळीला पण जागा आहे. आणि सर्वात मोठी जेवायचं जागा जेवायचं सगळी इथे सोय झालेली आहे. सो आपण आता जेवूया इथे आणि टेंट बिल्ड करायला घेऊ तेव्हा आपण तुम्हाला जागा दाखवतो. सो आता सध्या आपण जेवायचे विज्युअल्स घेऊया. सो ॲक्च्युली आम्ही ह्याच्या आधी 2 ठिकाणी ऑलरेडी जागेसाठी जाऊन आलो होतो पण तिकडून लिटरली आम्हाला हाकलून लावलं. पण या काकांनी केली आहे मदत भाई. काका जे दिसतात ना काका दाखवतो ना भाई. क्रेडिट पूर्ण जागा हे जे काका आहेत ना त्यांनी जागा दिली. ती पण जागा दिली आणि जी गाडी घुसत होती तिलाही हाकलून लावलं. एक टुकटुक आलेली जिची बॅटरी डेड आहे. माणूस तिला बाजूला काढून आम्हाला जागा लागली. आणि त्या व्यतिरिक्त 2 अजून मोठ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे फायर प्लेस आहे आणि आपल्याला आंघोळीचं. जेवायला इथे
आंघोळ हा जेवायचं तर आहेच, आंघोळीचं पण इथंच आहे सगळं. हा. दाखवायचं पण तो पण आपण ते आहे ना. बसायला ही जागा फायनल केली आहे, इथे आपण बसूया. आणि प्युअर व्हेज सिस्टम आहे सगळी. सो इथे नॉनव्हेज असं काय नाही आहे, तर थाळी सिस्टम आहे. सो व्हेज खायला आहे सगळं आपल्याला. हे पण बाई होते ज्यांनी टुकटुक काढायला मदत केली. तर जागा छान आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे. आपण बसूया आता, जेवण घेऊया. ताटावरती मस्तपैकी आपल्या तूप आलं आहे, 2 चपात्या, दाल नहीं दाल हां अभी दाल खीर आहे क्या? रायता. आपण आता जेवायला सुरुवात करूया मित्रांनो. जाऊ सांगतो तुम्हाला मी थोडक्यात. मिक्स व्हेज आणि मला वाटतं डाळ खिचडी, डाळ, रायता आणि लोणचं वगैरे अशा 3 भाज्या वगैरे, 3 भाज्या आहेत. गावाकडची प्रॉपर चव आहे. भाजी प्रॉपर चवीला मीठ वगैरे प्रॉपर झालं. तर मित्रांनो या जेवायला जेवूया पटकन आणि टेंट लावूया. अंधार आहे थोडासा, ॲडजस्ट करा. दिसतंय ना? हां, क्लॅरिटी. टेंट लावून झालं आहे आपलं. वरनं एक्स्ट्रा जी आपण रेन प्रोटेक्शन असतं ते पण लावून झाले, जेणेकरून थंड वारा लागून ह्याला डिफ्लेक्ट होते. आतमधनं सेकंड आहे. छोटी गादी टाकली, अजून एक मोठी गादी आता काढतोय आपण. ब्लॅकेट वगैरे काढतोय. शूज काढले आता मला पुढे मागे करायला लागेल. तर सर्व सेटअप रेडी झालाय, तुम्ही मागे बघू शकता. दिसते दिसते. अरे रिंग लाईट दिसते भाई, रिंग लाईट किचनमधली लाईट आहे आमच्या. तर हा असा आपला टेंटमधला सेटअप रेडी झाला आहे. 2 चादरी, खालची गाद्या,
आणि इथे अशी गाडी उभी आहे. इकडे शेकोटी आहे जेणेकरून गरम वाफ येत राहील आपल्याकडे थोडी थोडी. आणि 2 गाड्यांच्या मध्ये जेणेकरून आपल्याला वारा कमीत कमी वारा बॉदर करेल. Expected आहे. येस. आणि खिळे लावले तसे तर उडणार बिडणार नाही काय. ठीक आहे. खेळ कोणा उडू नये रात्री म्हणजे झालं. तो एक खालती खेळा गेलाय तो पण बघायला लागेल नाही तर टोचायचा. तर जयपूरच्या पुढे आपण एका धाब्यावरती कॅम्प लावलेला आणि कॅम्प लावून बसलेलो असताना मला घरून फोन आला. घरी एक इमर्जन्सी असल्यामुळे आम्हाला रातोरात निघावं लागलं. तर कॅम्प वगैरे आम्ही तसाच रात्री आवरला आणि जयपूरवरनं मुंबईला येण्यासाठी आम्हाला 24 तास दाखवत होते. आणि या 2 मित्रांनी मला लिटरली 24 तासाच्या आत पनवेलला परत आणलं. आणि सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ गाईज. पण आपण ह्याच गुड नोटवर एंड करू की घरी आल्यानंतर जी इमर्जन्सी होती ती जास्त इमर्जन्सी अशी मोठी इमर्जन्सी ठरली नाही. आणि आजची व्हिडिओ इथपर्यंतच असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.